नमस्कार, स्वागत है आपका एएम न्यूज में। अंधेरी पूर्व शिवसेना विधायक मुरजी पटेल काका द्वारा भाजपा शिवसेना रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया महायुति के नवनिर्वाचित नगर सेवकों का सम्मान समारोह होली फैमिली ग्राउंड महाकाली रोड अंधेरी पूर्व में किया गया, जिसमें भारी संख्या में लोग उपस्थित रहकर नवनिर्वाचित नगर सेवकों का तालियों की गड़गड़ाहट के बीच स्वागत किया। सम्मानित होने वाले नवनिर्वाचित नगर सेवकों में केसरबेन पटेल वार्ड क्रमांक 81, दिशा सुनील यादव वार्ड क्रमांक 80, ममता पंकज यादव वार्ड क्रमांक 72, जगदीश्वरी जगदीश अमीन वार्ड क्रमांक 82, अंजलि अभिजीत सावंत वार्ड क्रमांक 84, मिलिंद शिंदे वार्ड क्रमांक 85, प्रकाश मुसले वार्ड क्रमांक 76, रितेश कमलेश राय वार्ड क्रमांक 86, नाजिया वार्ड क्रमांक 78 प्रमुख रहीं। इस अवसर पर अभिजीत सावंत और विधायक मुरजी पटेल ने लोगों को संबोधित किया और मतदाताओं के प्रति आभार व्यक्त किया। इसके अलावा पूर्व नगर सेवक पंकज यादव, पूर्व नगर सेवक संध्या यादव, अभिजीत सावंत, राजकुमार यादव, संजय पंडागले के अलावा भारी संख्या में भाजपा, शिवसेना और आरपीआई के पदाधिकारी, कार्यकर्ता आदि उपस्थित रहे। देखिए ये पूरी रिपोर्ट। वार्ड क्रमांक 84 च्या नगरसेविका दिशा सुनील यादव, वार्ड 80 च्या आमदार आमचे नेते आदरणीय मुरजी पटेल काका मंचावर येते। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। कृपया 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 जागेवर कोणी हलू नये। अजून सत्कार बाकी आहे, कोणी जागा म्हणू नये। कृपया जागेवर बसून घ्या। जेवणाचे काउंटर पुढे राहिले काय सत्कार समारंभ नंतर चालू होईल, घाई करू नका। आपल्या सर्वांसाठी स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था आहे, सर्वांसाठी आहे। महायुतीचे नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि तेही भरघोस मताने निवडून आलेले आहेत। त्यामुळे सर्व अंधेरीच्या मतदारांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत। आपण जो विश्वास महायुतीच्या उमेदवारांवरती आपण दाखवला आणि त्यांना भरघोस मतं निवडून दिल्यात, त्यांचे उत्तराई म्हणून ते त्या कालावधीमध्ये त्यांच्या नगरसेवकीच्या टर्ममध्ये पूर्ण तन मन धन देऊन आपलं काम करतील, आपल्यासाठी काम करतील। इथे सुद्धा कृपया कोणी चालू होणार नाही इतक्या जेवण बसून घ्या आधी जाना इथे मागे। सर्वप्रथम मी मुरजी पटेल काका आमदार साहेब आणि अभिजीत सावंत यांना विनंती करेन की वार्ड 81 च्या नगरसेविका सौ केसरबेन मुरजी पटेल यांचं स्वागत शाल बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात येईल। भारत माता की, आवाज अजून जोरदार आला पाहिजे। भारत माता की। यानंतर आदरणीय आमदार साहेब सौ ममता पंकज यादवजी यांचं शॉल आणि बुके देऊन स्वागत करतील। पंकज यादवजी भरघोस मतांनी निवडून आलेले आहेत। एवढ्या मतांनी निवडून आले की पंकज यादव सर माजी नगरसेवक झाले। आता मी पुन्हा आमदार साहेबांना विनंती करेन, सौ अंजली अभिजीत सावंत वार्ड क्रमांक 84 च्या नगरसेविका यांचं
शॉल आणि बुके देऊन त्याचं स्वागत करतो. महायुतीचा भाजपा शिवसेना रिपाई महायुतीचा भारत माता की. मी पुन्हा आमदार विनंती करेन, दिशा सुनील यादव आपल्या सर्वांची अंधेरी विधानसभेतील लाडकी मुलगी संध्या सुनील यादव आणि दिशा सुनील यादवचं स्वागत आमदार साहेब करतील. जगदीश यांना साहेब उद्या मंचावर घ्या. खूप खूप अभिनंदन दिशा यांना. त्यानंतर श्रीमती नाजिया अब्दुल जब्बार सोफी यांचं स्वागत आमदार साहेब मोठीपेढी काका करतील. सोबत जब्बार भाई देखील वॉर्ड 78 मधून भरघोस मतांनी निवडून आलेले आहेत. या जोगेश्वर विधानसभेमध्ये आहेत, परंतु काकांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या सहकार्याने त्यांना देखील तिथे प्रचंड विजय मिळालेला आहे. यानंतर मी आमंत्रित करतो श्रीमती जगदीश्वरी जगदीश अमीन. जगदीश अमीन साहेब अण्णा आपण सुद्धा. भारत माता की. भारत माता की. एकदम तरुण तडफदार नगरसेवक रितेश कमलेश राय वॉर्ड 86 मधून निवडून आलेले आहेत. काकांच्या हस्ते आपल्या सर्वांचे लाडके भाऊ जे आपल्यामध्ये अजून सुद्धा जमिनीवरतीच काम करीत आहेत, प्रकाश भाऊ मुसे शाखरचे नगरसेवक. भाऊ अतिशय जमिनीवरतीच काम करत होते आणि आता अजून सुद्धा आज सुद्धा एवढा मोठं आयोजन आहे त्याचं कार्यक्रमात एकदम जातीने स्वतः लक्ष घालून मेहनत करत होते. टाळ्याच्या गजरामध्ये भाऊचं स्वागत करूया. भारत माता की. वंदे भाजपा शिवसेना रिपाई महायुतीचा. काका यांना विनंती करेन की सर्वांसमोर यानंतर आपल्या वॉर्ड 75 मधून जे जबरदस्त लढाई केली आणि थोड्याशा मताने फक्त आपण तिथे मागे पडलो असे आपले संघर्ष योद्धा उमेदवार श्री उमेश सुरेकर यावेळेस थोडक्यात थुकलेली पुढच्या वेळेस नक्की आपण थोड्या मतांनी निवडली. उमेशजी आप आगे बढ़ो. उमेश राणे जी आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं.
सभेचा अध्यक्ष होतो ज्यावेळी अंधेरी आणि जोगेश्वरी एक होती. नंतर मी जिल्हाध्यक्ष होतो भारतीय जनता पार्टीचा अंधेरीपासून गोरेगावपर्यंत. तर अंधेरीमध्ये मी एक बघितलं, आम्ही कधी लोकसभा जिंकली, कधी विधानसभा जिंकली, कधी कॉर्पोरेशनचे इलेक्शन जिंकलो, पण मला असं वाटतं अंधेरीच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम असं घडत आहे की लोकसभा पण जिंकली, विधानसभा पण जिंकली आणि बहुसंख्येने नगरसेवक पण निवडून आले. आणि ह्याच्याकरता जर कोण शिलेदार असेल तर आपले लोकप्रिय आमदार मुरजी पटेलजी आहेत. आणि म्हणून मी सर्वात पहिले त्यांचे धन्यवाद मानतो की आपण लोकसभेला पण जी ताकद लावली, आपण विधानसभेला स्वतःच्या निवडणुकीला जी ताकद लावली, तीच ताकद आपण नेता म्हणून या 6-9 जणांच्या मागे लावली. याबद्दल आम्ही आपले आभार मानतो. मला असं वाटतं जास्त बोलणार नाहीये, पण समोर जमलेला हा जनसमुदाय, मला असं वाटतं अंधेरीतलं एक छोटं शिवाजी पार्क आहे आणि शिवाजी पार्कामध्ये माननीय मुरजी पटेल यांच्या नेतृत्वाखाली ही सभा होत आहे. मित्रांनो, एकच गोष्ट सांगायची, या सभेतून आपल्याला एक संदेश दिलेला आहे की आपण कितीही बँड वाजवा, आपण कितीही बँड वाजवा, आपण लोकांना किती फसवण्याचा प्रयत्न करा, पण जनता ही नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांच्या पाठी खंबीरपणे उभी आहे. आणि त्याचं कारण म्हणजे मुरजी काका पटेल सारखे नेतृत्व आहे. आणि मला असं वाटतं आता इकडे निवडून आलेले 9 पैकी 6 शिलेदार इकडे आहेत, ते त्या प्रकारे काम करतील, जनतेच्या आशा आकांक्षाला पूर्ण करतील. आणि परत एकदा ज्यावेळी आम्ही लोकसभेला इकडे येऊ 2029 मध्ये, अंधेरीची जनता, पार्ल्याची जनता, जोगेश्वरीची जनता महायुतीच्या मागे मोठा जोरकसपणे उभी राहील ह्याचा मला विश्वास आहे. एवढं बोलून मी थांबतो. बोलो भारत माता की वंदे वंदे. धन्यवाद. यानंतर करण्याची विनंती करतो. भारत माता की. सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन करतो. आज मी बोललो होतो काय भाषण काय करायचं नाही, पण आपले लोक आहेत ते काय सोडत नाही. आपण अंधेरीपासून अशोक देसाई साहेब दिल्लीपर्यंत आपली सरकार आहे. मुंबईचा महापौर काही दिवसात महायुतीच्या बसणार आहे. महाराष्ट्र राज्यात महायुतीची सरकार आहे, दिल्लीला महायुतीची सरकार आहे. हा जेवढे नगरसेवक बसले आहेत त्यांच्या मागे महाराष्ट्र सरकार खंबीरपणे उभं राहील आणि महायुतीचा महापौर हा मुंबई महानगरपालिकेत बसणार आहे. आपण सर्व नगरसेवक हा सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आहात. तुमचं कुठलंही काम महाराष्ट्र शासन किंवा महानगरपालिकेत थांबणार नाही. खंबीरपणे पाठपुरावा करण्याची जबाबदारी मी स्वतः करतो. आणि माझ्याबरोबर जे आज 3 माजी नगरसेवक आहेत त्यांनाही विनंती करतो की तुम्ही पाठपुरावा आमच्याबरोबर राहून करा. पुढे जर लेडीजमधून ओपन झालं तर आपल्यालाच लढायचं आहे. पंकज यादव असतोय. नाही, त्याला मान्य आहे. तर तसं नाही, त्यांनी 5 वर्षासाठी घेतलेलं आहे, परत तुम्हाला देणार आहेत. काय बरोबर ना. तुमच्या सर्वांचं अंधेरीकरांच्या मनापासून अभिनंदन करतो की आपण सर्व महायुतीच्या बाजूने उभं राहिलं. तुम्ही जे विश्वास आमच्या नगरसेवकावर दाखवलेला आहे हा विश्वासावर आम्ही पूर्णपणे तुमच्या मागे उभं राहू. आणि अंधेरीची सेवा सगळे शिलेदार करतील, त्यांच्या मागे महाराष्ट्र सरकार भक्कमपणे उभं राहील. परत एकदा तुमच्या सगळ्यांच्या मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. वॉर्ड 121, वॉर्ड 83, वॉर्ड 75 आणि वॉर्ड 79 यामध्ये आपण काही थोड्या फरकाने आपण मागे राहिलेलो आहोत, परंतु हा बसलेला जो मंच आहे हे सगळे नगरसेवक आणि आपले काका आता आहेतच, हे सर्व जिथे कमी आहे त्या ठिकाणच्या जनतेला मी इथे या मंचाच्या द्वारे मी आश्वासन देऊ इच्छितो की त्या ठिकाणी नगरसेवक किंवा काही पडणार नाही. त्या ठिकाणी हे सगळे नगरसेवक त्याच्या मतदारांसाठी, नागरिकांसाठी खंबीरपणे काकांच्या नेतृत्वामध्ये त्या पाठीशी उभे राहतील.
मग काका एक काम कर, इकडे एकाला पाहिजे. सर्व कार्यकर्त्यांनी काउंटरवरती व्यवस्था करायची आहे. 15-20 मिनिटं थोडासा त्रास आहे पण सांभाळून घ्यायचं आहे. सभी लोगों से विनंती है, घाई मत करो, आराम से. 10,000 लोगों का खाना है, खत्म नहीं होने वाला है रात तक, टेंशन मत लो.